तो काय म्हणाले, प्रारब्ध दोन प्रकारचे आहे. एक माझ्या कर्माचं प्रारब्ध, बरं का, आणि उत्तम उदाहरण सांगतो. मीच त्याच्यातून गेलोय म्हणून, बरं का. माझा एकदा खोकला झाला म्हणून एकाने सांगितलं की बा तुम्ही आमचं ते सिरप आहे ते घ्या, बरं का. आम्ही घेतलं की तोंड आलं हो एकदम. ते काय त्याच्यात जितकं पाणी घालावं तितकं घातलं म्हणून तोंड आलं. हे आपलं प्रारब्ध, आपल्या कर्माने आलेलं. पण आम्हाला एक डॉक्टर भेटले, त्यांनी दिलं ते डबल डोस दिला, त्यामुळे तोंड आलं. हे परीक्षा प्रारब्ध. माझं नाही, त्याच्यामुळे माझं लोक नाही का. नाहीतर याला उत्तम उदाहरण म्हणजे लाठी मार, बरं का. तुम्ही बघायला गेलात काय बसली एक माझी लाठी, तुमचा काही संबंध नाही, हे परीक्षा प्रारब्ध, बरं का. तसं माझ्या जन्मामध्ये मी माझं प्रारब्ध घेऊन आलेलो, ते वाईट सोचलं बा आपणच चूक केली बघा. पण हे परीक्षा प्रारब्ध आलेलं, याला काय करायचं. आता हे दगडमार वगैरे करतात ना, उभी तुमचं काय बसलाय का, चाललंय आपलं परीक्षा प्रारब्ध, माझं काही संबंध नाही, नाही का. हे असं सगळं लफडं आहे. त्याच्यामध्ये माझं अनुसंधान टाईट ठेवणं काय आहे. असा मनुष्य जर असेल तर पाहायला सुद्धा किती, नाही का, येऊ दे म्हणेल. आणि महाराजांचं म्हणणं फारच गमतीचं आहे. महाराज म्हणाले, घुस असते ना, घुस, तिला तुम्ही मारायला आले की फुगत जाते ती, आणखी म्हणजे जास्त फुगते. जसं मारावं, जेवढी संकट यायची तेवढी येऊ लागली, हा आणखीनच घट्ट होतो भगवंताशी. असं होणं आणखी कमाल आहे. अरे आपल्या कल्पनेने नुसते हादरून जातो आपण, तर बाकीचं जाऊच द्या, नाही का. कसं आहे बघा. म्हणून त्यांनी म्हटलं ना की अशा साक्षीत्वानं आपल्या प्रपंचाकडे पाहणं ही खरोखर महायोग्याचं लक्षण आहे. हा खरा कर्मयोगी आहे आणि ते त्यांना पाहिजे. मला कल्पना होती की याला अर्धा तास लागणार, पण आपण समजावून घ्या. माझा अधिकार तो नाही आज, पण मला मिळवायचा आहे. तो माझ्या प्रत्येक कृतीमध्ये त्याचं प्रतिबिंब पाहिजे, त्याचं प्रतिबिंब. म्हणजे मी माझा नाहीच आहे, माझा आलाय. आज मी जगलोय म्हणून म्हणतो असं आहे तसं आहे. झालं उद्या मला घेऊन गेलं तर काय आहे. आप मरे पिछे डूब गई दुनिया, कबीर म्हणतो ना, तसंच आहे. पण तोपर्यंत कसं पाहिजे, असू द्या, असू द्या. आणि मी असा माणूस पाहिला बा की भाऊसाहेब तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगतो त्यांची. त्यांचं आता ते सगळे गेले, ती माणसं सगळी गेली, पण शिकण्यासारखं म्हणून सांगतो. त्यांचं जावई श्रीमंत, म्हणजे ते लग्न सुद्धा कसं झालं बघा. बेळगावला होते, त्या काळी त्यांचा जावई LLB झालेला होता. तर जमखिंडीच्या राजघराण्यातल्या मुलगी त्याला आली आणि यांनी नाही म्हणून सांगितलं. नाही म्हणे, 10,000 रुपये हुंडा द्या म्हणाले, बरं का. आणि एके दिवशी तो यांच्याकडे आला, भाऊसाहेब तुमची मुलगी आहे ना लग्नाची. तर हे काय म्हणाले, आता तुला 10,000 रुपये हुंडा तू मागू. मला ते नको होतं म्हणून मी सांगितलं म्हणाला. आणि असं ते लग्न, बरं का. चांगली प्रॅक्टिस उत्तम होती, छान चाललं होतं सगळं. काय झालं घोटाळा कोणा ठेवते, ते सगळं गेलं. त्या बाईला एवढा मोठा संसार, घरी धुणं पाणी करण्याची वेळ आली तेव्हा ते एकदा नवरा बायको भाऊसाहेबांना भेटायला आले. मी हजर होतो बरं, आणि किंवा नव्हे. तेव्हा भाऊसाहेब त्यांना काय म्हणाले, अगदी मानाने या बसा, सगळं झालं. काय झालं हो म्हणाले, म्हणजे पैसा गेला ना तर काय झालं. ते गप्प बसले, काही बोलले नाही. मी म्हणलं तो विषयच बदलला. तर ते बाजूला गेलो. भाऊसाहेब म्हणलं तुम्ही गप्प बसलात, काय करणार म्हणले. महाराजांची इच्छा अशीच दिसते, पुन्हा त्याचा उल्लेख नाही. तुम्ही आम्ही काय केलं असतं खरं सांगा. मी जर असतं ना मुलीला विचारलं काय यांनी भानगड केली, काय पैसे गेले, कसं झालं, काय झालं, 1000 प्रश्न विचारले असते. यांनी विषय बंद. काय माणसं असतात बघा, यांनी खरं संसार केला हो. तुम्ही आम्ही केलं रडतो लेखाच्या संसारामध्ये, नाही का. आणि आपणच आपले डोळे पुसतो, दुसरं कोण नाही पुसायला आपले डोळे, नाही का. सगळे आपल्यासारखीच रडणार, कोण येतोय, नाही का. बघा कसं आहे, नाही किती घेण्यासारखी गोष्ट आहे. तर मग मी 1-2 दिवसांनी भाऊसाहेब विचारलं, भाऊसाहेब तुम्ही कसं असं स्वस्त बसता. अहो म्हणाले ते जर करतायत सगळं तर ते आकल्याण्याचं कसं करतील म्हणाले. हे त्यांचं उत्तर द्या. ज्यांना मुली आहेत त्यांना बरोबर माझं म्हणण्याचं महत्व कळेल की मुलीला जरा त्रास आहे सासरी म्हटल्यावर चित्त शांत राहील का मला सांगा. असं वाटेल काहीतरी उपाय करायला पाहिजे, काय करावं काय असं येईल ना मनामध्ये, नाही का.
हे न येणं म्हणजे योग साधना आहे, कर्मयोग साधना आहे. बस एवढं पुरे. आता पुढचं बघा आपण, बरं का. ते म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी बघा, जे मना आकळीता कुवाडे, ही जी अवस्था मी सांगितली प्रपंचाची, ती असून त्यामध्ये नाही, ही जरा कठीण आहे समजायला. पण घागुसता बुद्धीशी नातुडे, खूप विचार केला, तर्क लढवला, बुद्धीला आकलन होत नाही, ते दैवाचे निसरवाडे सांगवले तुझं. परमात्मा प्रसन्न झाला, दैव प्रसन्न झालं, आणि ती अवस्था मी तुला सांगितली. मग जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीच जरी भावे, तरी आणखी काय करावे कथा सांगे. अरे आणखी कथा काय सांगू, जे शब्दात घालता येणंच कठीण आहे, ते मी शब्दात घातलं, हे आणखी तुला काय सांगू. बरं का. मग हा या आरती विशेष श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा. ऐकणारे श्रोते इतके आर्त झाले की आता पुढे काय आहे हे पाहून म्हणाले, आतापर्यंत तुम्ही परिसता म्हणजे ऐकणारा जो विषय आहे तो पुन्हा ऐका, परिसोनी परिसा. बरं. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाचे, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझं निरुते चित्त देईन. आता हा कर्मयोग ज्याला साधलेला आहे असा जो कोणी आहे त्याचं चिन्ह सांगतो. मी सांगितलं काय अवस्था आहे ती. दुसरं बरी आठवण झाली, हे की नाही माझ्या जीवनात मला शिकायला पुष्कळ मिळालं म्हणून सांगतो. ते भटजीबाप होते ना, त्यांचा एकुलता एक मुलगा नाही एक मुलगी, बाकी गेले सगळे, 5-6 पोरे गेले. तेव्हा त्याला दादा म्हणत, आणि काय सांगू तुम्हाला, ज्यांचे वाक्य, त्याला प्लेग झाला आणि 100 वर्षाच्या मागची गोष्ट. कुठलं काय त्याला औषधाची दिवस आहे. तेव्हा 12शी होती, त्याला 39 रुपये पगार होता. बरं का. रेव्हेन्यू खात्यामध्ये त्याला मालगुजार म्हणतात. मालगुजारीमध्ये 39-40 रुपये पगार. पण इतका चांगला की आला की पगार बापाच्या हातामध्ये. बरं का. की पोरगी त्यांची बायको म्हणजे सून सुद्धा, तुम्हाला सांगतो, एकदा त्यांचा एक कोमटी होता वाणी, तो आपले त्याच्याकडे साचायचे पैसे, जसे पैसे असेल तसे पाठवायचे. तेव्हा एकदा तो आला की महाराज कुछ पैसा होगा, तो देव म्हणाला मला पाहिजे पैसा. पैसा नाही. सुनेने घरात ऐकलं, बरं का. बाहेर आली आणि मामाजी या माझ्या बांगड्या घ्या सोन्याच्या, आणि बांगड्या ठेवल्या समोर, म्हणाले द्या त्याला. असून हे बघा कसं आहे. तेव्हा हा मुलगा इतका चांगला, त्याला प्लेग झाला. 12शी होती, मंडळींची जेवण चालली होती, आणि त्याला त्या आउट हाऊस मध्ये एका खोलीत ठेवलेला होता. आणि ते मी नरराव म्हणे ग्रस्त होते, ते त्यांच्या गेला शुश्रूषेला, आणि तो गेला 4-4:30-5चा सुमार. तेव्हा तो आला आणि हे सोहळ्यामध्ये पंक्तीमध्ये बसले ते लोकांना आग्रह करीत होते, आणि सांगले बापूराजा दादा गेला म्हणाले. बरं म्हणाले, मी बाजूला होतो, बाहेरून कडी लावून घ्या म्हणाले. काही नाही, 7-8 पर्यंत सगळी जेवण खाणं चालली होती, कोणाला पत्ता नाही. बरं का. आणि नंतर मग सगळं ते उरकलं पुढचं. मी त्यांना विचारलेलं आहे, हे ऐकू नव्हे, की म्हणलं आपल्याला काय वाटलं. ते काय म्हणाले, ज्यांच्या हातनं या देहाची राख व्हायची त्या हाताने यांची सगळ्यांची राख केली म्हणाले. आणि एकच वाक्य बोलले, सोबत चांगली होती म्हणाले. हा मुलगा सोबतीला चांगला होता. मला आठवले की आपण सगळे प्रवासी आहोत, त्या प्रवासामध्ये आपली मुलं माणसं नवरा बायको हे आपले संगाती आहेत, त्यामध्ये चांगलं असणं म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे. वेळ जातो चांगला. तसं म्हणलं सोबत चांगली होती. मग पुढे विचारलं मी, म्हणलो बॉस किती प्रपंचात हे आहे. ते काय म्हणले, पांडुरंगाची इच्छा. वारकरी होते, पांडुरंगाची इच्छा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्णाच्या तोंडात की हा प्राप्ताचे चिन्ह, ज्याला ही अवस्था आलेली आहे त्याचं काय खूण आहे ते मी तुला सांगतो. बरं का. मग म्हणले, तरी आत्मयोगे आथिला जो कर्म फळाशी विटला, तो घर रिघोनी वरीला शांती जगी. ज्ञानेश्वर महाराज तरी तिने किती खुबीनं सांगतायत. एक चांगला वर आहे, बरं का, नवरा चांगला आहे, तर त्याच्याशी लग्न करायला मुली तयार असतात, हा नवरा मिळावा हा नवरा. तर शांती म्हणजे आपण होऊन त्याचे लग्न करायला घरी येते. त्याच्या तो बोलावीत नाही,
त्याच्याशी लग्न करायला वरायला त्याला शांती आपण होऊन येते. म्हणजे याचे खरी खूण असेल चित्त शांत. म्हणून एक खूण आहे की जो खरा साधनी आहे किंवा ज्याला साधलेला आहे त्याला पाहिल्याबरोबर त्याच्याजवळ 5 मिनिटं बसल्याबरोबर तुमच्या अंतःकरणाची तळमळ कमी झाली समजावं पाणी मुरता येते. आपलं उलट आहे त्याच्यात आगा लागायची आणखी त्याच्या मनामध्ये की नाही का हा खालीवर नसतं असणार नाही का. म्हणून सत्पुरुषाचं महत्व आहे समाजामध्ये की तुम्ही तळमळ करीत असताना गेल्यानंतर प्रश्न सुटतो असं नाही पण बरं वाटतं बा. हे खरी पूर्ण आहे. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. अरे काय असेल रामकृष्ण असे होते. हा काय सांगू तुम्हाला की त्यांच्या जवळ गेल्यावर काय माणसाला होतं कोण आठवू तो एकदम शांतच आहे. ठाकूर जिथे शांत होत तिथे सामान्य मनुष्य यात काय आहे. आणि असा जसा उत्तम डॉक्टर असणं आणि लोकांना मदत करणं असणारा असं तर सगळा उपकार आहे तसा असा संत असणं. म्हणून मग म्हणाले आत्मयोगे आतिला म्हणजे संपन्न असणारा म्हणजे परमात्म स्वरूपाशी जो चिकटलेला आहे असा कर्मफळाशी विटला. हे शब्द बघावा म्हणजे आमकं कर्म करून आमकं मिळावं तमकं मिळावं. विटला म्हणजे युजलेस नको. विटणं शब्द माहिती आपल्याला नको काय मला सांग. मी सांगतो थोडं किळसवाड आहे बिभत्स आहे. एक ग्रस्त होते त्यांना की नाही 2-4 वर्ष झाली खालचे लोक वर गेले यांना काही हे मिळेना आणि ते सारखे महाराज म्हणायचे मी एवढं नामस्मरण करतो म्हणाले काय म्हणले असं होतंय तसं होतंय बरं का. ते काय म्हणाले तुम्ही मला विचारता ते म्हणले मला कसं दिसतं ते सांगतो. म्हणले विष्ठा कोणत्या रंगाची चांगली असं त्याला बोलले बुवा. म्हणजे प्रपंचाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ही अशी आहे. म्हणून कर्म फळाशी विटला अगदी मोठं घरदार झालं ब्लॉक झाला मोठा गाडी आली घरामध्ये किंवा काय आणखी ते असेल व्यवहाराचं नाही त्याला ते नाहीच ते. अरे मूळ जे पाहिजे ते नाही ना बाकीचं काय करायचंय असं नाही का. तशा काही कर्मफळाशी विठ्ठला कसे शब्द घालतायत ते बघा आपण. मग घर रिभवनी वरीला शांती जग्या ती आपण होऊन येते. असा वर कुठे मिळणार आहे हो नाही का. शांती येते ती अशी. मग ये रे कर्म बंधू किरीची अभिलाषाची एक गाठी कलासला खुंटी फळभोगाच्या. फळभोगाची खुंटी आहे. फळ मिळालं ते फळ भोगायचं याची खुंटी आहे. त्या खुंटीला लटकतो हा म्हणाले कोण जो सारखा फळाची अपेक्षा करतो तो. आज हे तू द्याते आज हे तू द्याते आणि याला कधी आणतच नाही. वेर कर्म बंधे किरीची कर्म 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 त्या कर्मामधून जो सुटतो काय तारीफ आहे. संतांची खरी करामत तिथे आहे की तुमचं प्रारब्ध असून सुद्धा त्याचा ताप याला होत नाही अशी ती काहीतरी व्यवस्था करतात. मग त्याला उपाय काय तुझं भोगतोय मी तुझा हा देह आहे भोगतोय तू त्याला ठेव तसं ठेवायचं तू माझ्याकडून जाऊ नको. याला एक मी गंमत सांगतो आपल्याला. तो कृष्ण प्रेम म्हणून जो होऊन गेला ना युरोपियन माणूस ब्रिटिश माणूस त्याला एकदा विचारलं किंवा तुला ही शांती साधली कशी. बरं का त्याची मोठी गंमत आहे. तो क्षणभर विचार केला आणि त्याने काय म्हणाला मी म्हणाला पैसा मागितला नाही मी म्हणाला विद्या मागितली नाही मी लौकिक मागितला नाही. मी काय म्हणला असा विचार केला हे सगळं ज्याच्या ताब्यात आहे त्यालाच का मागू नये. अरे दिसायला सोपं दिसतंय त्यालाच मागितला म्हणाले. आणि पुढे गमत आहे त्याची त्याला मागितलं झालं काय तो नुसताच झाला पण हे बाकीची जे मागण्याची इच्छा होती तीच नाहीशी झाली म्हणाले. काय खूबी आहे नाही की भगवंताला तो कृष्णाचाच प्रेमी त्याला मागितल्यावर. आणि खरं सांगू हे पतिव्रतेसारखं आहे. नवरा आपल्या जवळ असल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत काय नाहीत काय. तुम्हाला मी एकदा ती गोष्ट सांगितली ना गांधींच्या जळितामध्ये एका बाईचं घर जळलं. नवरा तिथे नव्हता म्हणून त्याला मारला नाही तो बाहेर गावी गेला होता. त्या बाईला एका लुगड्यानिशी बाहेर काढलं आणखी सगळं गेलं. ती महाराजांना भेटली. महाराज मी अरे अरे म्हणले काय तेवढं नुकसान. नाही 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 म्हणले महाराज. बघा ऐकण्यासारखं ना तिला नाही म्हणाली. तिने मंगळसूत्र दाखवून म्हणाली जोपर्यंत हे आहे तोपर्यंत म्हणली घर आली काय गेली काय म्हणली त्यात काय आहे. महाराज म्हणले भक्त असा होता असा असावा
की तो आहे ना माझ्याजवळ, हे असलं काय नसलं काय नाही, कसं असतं बघा, ते आपल्याला शिकायचंय. मग कर्मयोगीने आपण म्हणूनच येतो शिंचा, किंबहुना त्याला त्याच्या प्रपंचामध्ये एक गमतच वाटेल. आज हे असं तर उद्या हे असं, आज हा प्रसंग तर उद्या तो प्रसंग, कधी शुभ तर कधी अशुभ, असं त्याला वाटेल. म्हणून मग पुढे म्हणाले, जैसा फळाची हावे, फळाची हावे तैसे कर्म करी आघवे. हे फार लक्षात घेण्यासारखं आहे. मग न कीजेची येणे भावे उपेक्षी जो. प्रत्यक्ष कर्म करताना पाहावा तर ज्याला फलाची आशा आहे असा माणूस जितक्या आपलेपणाने कर्म करतो तितकं तो कर्म करील, पण केल्यानंतर पुन्हा त्याची उपेक्षा, तो भांगेत नाही. म्हणून महाराज म्हणाले, तुम्ही भगवंताला विसरता म्हणजे तुमच्या जवळ विसरण्याची कला आहे, नाही का? त्याशिवाय विसरण्याची कला आहे. तर तुम्ही म्हणाले जे कर्म झालं ते विसरून जात जा, असं का करीत नाही? तर महाराजांनी एक दृष्टांत दिला, काय कमाल आहे. असं झालं म्हणजे माणूस हा भस्मासूर आहे बरं का. बघा, हे पौराणिक त्यांनी एक रूपक रचलं, माणूस हा भस्मासूर आहे. भस्मासुराची गोष्ट काय आहे? हा एक राक्षस होता, त्यांनी की नाही शंकराची अत्यंत उपासना केली आणि शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी वर मागितला. हे सिंबॉलिक असतं सगळं सांगितलं. वर मागितला. तो काय वर मागितला भस्मासुराने? भस्मासुर ना, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचं भस्म होऊ दे, हा वर शंकराने दिला. वर शंकर विचार काय वर द्यायला तयार, दिला वर. त्याने काय केलं, हा वर दिल्यानंतर मला म्हणलं तुझी पार्वती दे. आली म्हणा आता, अहो एवढा भक्त, आता हा मागायला लागला. नाही तर म्हणलं तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. बरं का. तेव्हा देव तर देवच ना. त्यांनी काय केलं, आपण नाचायला लागले. शंकर नाचायला लागले तसं हाही नाचायला लागला. त्यांनी पोज घेतली की तीच पोज भस्मासुराने घ्यायची आणि करता करता शंकराने आपल्या डोक्यावर हात ठेवला. त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यावर भस्म होऊन गेला. तसं म्हणाले आपण भगवंतानी विसरण्याचा वर दिलाय, तर शंकराने जसा त्यांनी शंकरावर प्रयोग केला तसा भगवंतावरती विसरण्याचा प्रयोग केला म्हणाले आपण आपला. भगवंताला विसरून गेलो झालं, नाही का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग मी काय सुरेख होईये, जैसा फळाची हावे हाव ठेवून तैसे कर्म करी आघवे. तो कर्म करताना अगदी मनापासून करी. मग न कीजेची येणे भावे उपेक्षित. मग नाही, आपण त्यात नाही. पुढे म्हणाले, तो जयाकडे वास पाहे, त्याची अवस्था सांगतायत. तेव्हा ती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेच राहे महाबोध. त्याच्या असं सामर्थ्य असतं की इथे ज्ञान प्रगट होऊ दे म्हणजे की तिथे ज्ञान प्रगट होईल. इतकंच नव्हे, तो जिथे आहे तिथे आनंदच आहे. तात्यासाहेब असं म्हणायचे की महाराज जिथे जातील तिथे आनंदच. आता ते गेल्यावरती काय पण पण जिथे आनंद आहे, जिथे आहे ते आनंदच. आनंद म्हणजे दुसरं नाही ज्याच्या जवळ काही. तेव्हा हे महाराजांच्या कानावर जर महाराज म्हणाले, एक म्हणाले अत्तराचा व्यापारी होता, त्याजवळ नेहमी भारी अत्तराची पेटी असे. तो जिथे जाईल तिथे घमघमाटच सगळा. तसं भगवंताचं प्रेम ज्याच्या हृदयात आहे तो जिथे जाईल तिथे आनंद राहील, नाही तर काय राहील, नाही का? असं आपण झालं पाहिजे हो, नाही का? निदान ज्ञानेश्वर महाराजांना तरी बरोबर घेऊन जावं, बाकी कटकटी चालल्याच आहेत, नाही का? असं होतं. नाही तर काय होतं मला एक आठवण झाली. माझ्यावरूनच सांगतोय मी तुम्हाला. एकदा रामकृष्ण परमहंस त्या याच्यामध्ये गेले. ब्रह्म ते होतं ना त्यांचं, त्या ब्रह्मोपासक जे होते लोक, त्यांच्या मंदिरात गेले. तेव्हा सगळे ते 5-10-25 लोक डोळे झाकून बसलेले होते, ध्यान करीत होते. ध्यान करीत होते. तेव्हा रामकृष्ण गेल्यावर काही लोकांनी डोळे उघडून पाहिले, बरे का, पुन्हा डोळे झाकून बसले. ते परत आले. परत आल्यावर त्याने विचारलं, तुम्ही तिथे काय पाहिलं? बरं का, तो केशवचंद्र सेन म्हणून जो होता त्याने आग्रह केला, आपण एकदा आमच्या मंदिरात या, बरं का. तेव्हा म्हणाले, मी काय पाहिलं ते हे पाहिलं. म्हणाले की इथे त्या दक्षिणेश्वरच्या देवीच्या मंदिराला जायची अशी गल्ली होती. 2 भिंती होत्या त्या गल्लीला, त्याच्यावर माकडं बसलेली असायची, बरं का. आणि माकडं फार असतात, ते लेखाचे डोळे झाकून बसायचे, बरं का.
तुम्हाला माहितीये ते बसले म्हणजे फार छान दिसतं, ते डोळे झाकून पांढरे डोळे, ते असे पापण्या, असं वाटतं साधू लोक बसलेच आहे. पण लक्ष असतं कोण काय नेतोय म्हणले त्याच्याकडे. तसं म्हणले ते लोक वाटले मला, बरं का. तसं आपलं होऊ नये. जाताना ज्ञानेश्वरी तरी बरोबर घेऊन जावी आपण, नाही का. सांगणाऱ्याची तशी अवस्था नाही तर ऐकणाऱ्याची असेल व काय सांगावं कोण असेल कशाचं. पण मला खात्री आहे की महाराज म्हणायचे गायीने शेण टाकलं तर थोडी तरी माती येऊन उठेल. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं कधी वाया जायचं नाही, नक्की नाही. थोडं तरी परिणाम झाल्याशिवाय राहायचं नाही. असं नवद्वारे देही, बरे का, तो असतुची परी नाही, करी तुची न करी काही फलत्यागी. या नवद्वाराच्या देहामध्ये तो आहे, असून पुन्हा नसल्यासारखा आहे. मग म्हणाले तो करताना दिसतोय पण काही करीत नाही. म्हणजे काय होतं बघा, जी शक्ती या विश्वाला चालवते आहे ती तत्वज्ञानाच्या दृष्टीने मी सांगतोय आपल्याला. हे संबंध विश्व ज्या शक्तीनं चाललंय त्या शक्तीनं माझा प्रपंच चाललाय, माझं शरीर चाललेलं आहे, ही ज्याला बालंबाल खात्री आहे त्या माणसाला मी करतोय मनातही येणार नाही, शक्यच नाही येणं. कारण त्या शक्तीची जाणीव होते खरी. आणि सद्गुरूकडून हे शिकायचंय आपल्याला. तो आहे सगळ्यात मोठं पाप परमार्थाच्या दृष्टीने असेल तर मी करतो हे पाप आहे, हे खरं आहे. आणि खरं पुण्य असेल तू करतोयस हे खरं पुण्य आहे त्याच्यामध्ये. मग म्हणाले जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा. आता एकदम नवा विषय काढलाय. तो असा आहे, अहो हा कर्म करतो दिसतंय आणि पुन्हा कर्म करीत नाही असं आपण म्हणता. करीते नवीन कर्म, कर्म दिसतंय ना, मी करतोय प्रत्यक्ष म्हणतोय ना तो, आणि असं असून सुद्धा पुन्हा तो कर्म करीत नाही, तर तो ईश्वरासारखा असतो. हा विषय. ईश्वर कसा आहे, कर्माच्या पलीकडे आहे. कर्म म्हणजे काय, स्थल काल याच्यामध्ये होणारी जी हालचाल आहे याला नाव कर्म आहे. हे काही आपले लोक सांगतात ना, युरोपियन लोक सुद्धा, व्हॉट इज स्पेस टाइम, इट इज चेंज. जिथे बदल होतोय सारखा तिथे स्थल आणि कालाचं बंधन आहे. जर स्थलकालाचं बंधन हे असं दृश्याला लागू आहे तर जे अतिंद्रिय आहे त्याला ते लागू नाहीच नाही. आणि ईश्वर हा सर्वव्यापी असल्यामुळे तो दृश्य नाहीच, तो अदृश्यच आहे. अदृश्य असल्यामुळे त्याला स्थलकालाचं बंधन नाही, स्थलकालाचं बंधन असल्यामुळे त्याला कर्म नाही. अरे कर्म नाही तर मग हे विश्व कसं निर्माण होतं, हा प्रश्नच आला नाही का. तर त्याला एक वेदांताचं उत्तम उदाहरण आहे. एक मनुष्य हातपाय आखडून बसलेला होता, त्याने आपले हातपाय लांब केले. म्हणजे काय केलं तरी, काय नवीन काय काय केलं. तसं ईश्वर हा सूक्ष्म आहे, अतिंद्रिय आहे, तर दृश्य रूपानं पसरला म्हणजे त्यांनी काही केलं नाही, त्याच्यामध्ये आम्हाला फरक दिसला, तो आहे तसंच आहे, तरी मनाचं समाधान होणार नाही का. मग काय होईल, कसं काय असेल तर बघा, त्याला एक सुंदर दृष्टांत देतात. सुफी संत जास्त देतात. एक माणूस होता, तो मदिरालयामध्ये गेला. तुम्हाला ते मदिरालयाची गंमत सांगतो. रानडे काय म्हणायचे, गुरुदेव रानडे, निंबाळला या म्हणायचे, नेम करायला या, बरं का. अरे निंबाळला काय महत्व आहे, मस्तों का मयखाना आहे म्हणायचे. मयखाना म्हणजे दारूचा उत्ता, मय म्हणजे दारू, मयखाना म्हणजे दारूचा उत्ता. तर दारू, भगवंताची दारू पिऊन मस्त झालेले लोक इथे असतात, मस्तों का मयखाना, बरं का. तेव्हा ते काय म्हणतात, एक माणूस आहे मस्त झालाय दारू पिऊन, तो कर्म करतो पण त्याला मी करतोय भान नसतो, बोलतो पण काहीतरी बडबडतो. हे जसं तसं त्या आनंदाच्या भरामध्ये ईश्वर जेव्हा आनंदाचा उद्रेक येतो त्याला, त्यावेळेला हे विश्व निर्माण होतं. आनंदातून हे विश्व निर्माण होतं याचा अर्थच आहे. ते कसं निर्माण होतं, तुकाराम महाराज म्हणाले, आनंदाचे डोही आनंद तरंग. एक मोठा डोह आहे पाण्याचा, त्याच्यामध्ये तरंग आला. अरे तरंग पाण्यातूनच आला, पाण्यातच राहिला आणि पाण्यात गेला. आनंदाचे अंग आनंदाचे, म्हणजे त्याशिवाय पाण्याचं दुसरं काही नाहीच. तसं त्याच्या जीवनामध्ये एक शक्ती काम करते आहे. चांगलं असो वाईट असो, शुभ अशुभ, सगळं तिथून चाललेलं आहे म्हटल्यानंतर हा नुसता यंत्रासारखा आहे. पण एक माझा अगदी सुंदर अनुभव सांगतो. एकदा आम्हाला काही काम होतं, आम्ही दादरला गेलो. गर्दी म्हणजे काय हो, तुम्हाला लोकांना कल्पना आहे बरोबरची नाही का. तेव्हा आता उतरायचं कसं, मागे मी
बरं का. तेव्हा एका माणसाने सांगितलं तुम्ही हलूच नका, नुसतं शांत राहा, आपोआप ढकललं जाल म्हणलं तुम्ही. आईच्या म्हणले खरी युक्ती आहे नाही का. आणि खरं तसंच झालं बरं का. काय लोकांनी ढकललंय बरं का. बस तसं परमात्मा काम करतो आनंदाच्या जोरावर. काय नाही त्याला मी करतोय भावनाच नाही, घडतंय कर्म. आणि महाराजांचं याला उत्तर फार छान आहे. महाराज काय म्हणाले की व्यवहारामध्ये समजा एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि व्याही लोक येत आहेत पहिल्या प्रसंगी काहीतरी जेवायला खायला, तर त्या सासूला जसं अंगात संचारल्यासारखं होतं की आता कसं करू, काय नाही नाही का. आता हॉटेलमध्ये नेलं तर सोडून द्यावं त्यांना, पण घरी करायचं म्हणजे किती उत्साहानं ती करते, कुठली येते शक्ती. तसं परमात्माचा आनंद एकदा उचंबळू लागला त्याला आवरत नाही म्हणजे ते हे जग आहे म्हणाले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की माणसाने ईश्वरासारखं जो बनायचं असेल तर आपल्या ठिकाणी मी आहे हा भावच ज्याचा नाहीसा झाला तो कर्म किती कर्म करील. कर्म करीत असताना सुद्धा त्याची जी भूमिका आहे ती न विसरता तो कर्म करेल. आणि याला उत्तम उदाहरण द्यायचे की एक मनुष्य म्हणाले वरच्या मजल्यावर गेला, जिन्यावरून वरच्या मजल्यावर गेला, पायरीवर उभा होता वरच्या, आणि त्याचं लहान मूल ओरडायला लागलं मला न्या वर, मला न्या. तर म्हणलं तो खाली उतरत नाही, तो वाकतो आणि त्याला वर घेतो. तसा परमात्मा किंवा साधू पुरुष आपली मूळची आनंदाची अवस्था तडजोड न करता, कॉम्प्रोमाइज नाही, ती अवस्था तीच, पण खाली वाकून तुम्हाला वर येतो. आणि हा त्याचा लोकसंग्रह आहे. तो लोकसंग्रहामध्ये अनेक जीवांना जो उद्धार करतो त्याचा हा अर्थ आहे की तो त्याच अवस्थेमध्ये आपल्याला वाटतं तो खाली आल्यासारखा तो खाली येत नाही, तो तिथेच असतो. आणि मग जगाचं कल्याण नको म्हणलं तरी जगाचं कल्याण होतं. कारण सूर्याला प्रकाशाशिवाय दुसरं काहीच करता येत नाही, तसं सत्पुरुषाला जीवाचं कल्याणाशिवाय करताच येत नाही. म्हणून भाऊसाहेब म्हणायचे महाराजांना एकच गोष्ट अशक्य आहे, कोणाचं अकल्याणच करता येत नाही त्याला, पण त्यांच्या चरणी गेलो पाहिजे. बरोबर करतात, आपल्या मनासारखं, सत्पुरुष म्हणतोय मी, आपल्या मनासारखं करतील. पण एक असं करावं, माझ्या मनात हे आहे पण आपण काय करील त्यात मी शांत राहील, ते मी मला मान्य आहे, पण माझ्या मनात हे आहे. मग काय करतील, एक तुमची ती वासना तरी काढून टाकतील किंवा वासना पुरवतील. आपल्याला हेतू काय आहे, मनाचं समाधान मिळणं हा हेतू आहे, हे त्यातलं मर्म आहे. आता 5 जूनला मग आपण पुन्हा भेटू. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी